शिक्षित सरकारी कर्मचारी, झोपडपट्टीवासीय, विविध भाषिक आणि धार्मिक अशी संमिश्र लोकवस्ती असलेल्या दक्षिण मुंबई हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतर इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होईल अशी शक्यता सगळीकडे वर्तवली जात होती आणि झालंही तसंच। दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव अशी लढत होते। शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्यासाठी ही लढत अधिक सोपी झाल्याचे मानले जात आहे। पण आता ही निवडणूक खरंच एकतर्फी होऊ शकते का? तर बिलकुल नाही। महायुतीकडे पण आपली एक ताकद आहे, मित्र पक्षांची ताकद आहे। त्यामुळे इथली निवडणूक रंगतदार होईल अशी चर्चा आहे। पण काय असणार इथले मुद्दे आणि कोण टाकेल कोणता डाव पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आदिती। महायुतीत दक्षिण मुंबई मतदारसंघाचा घोळ उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ आली तरी सुरूच होता। शेवटी शिंदे गटाने ही जागा आपल्याकडे घेतली। स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व बहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले यशवंत जाधव यांची पत्नी व भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना रिंगणात उतरवले। आता हाच मुद्दा समोर ठेवून ठाकरे गटाने प्रचार मजबूत केलाय। म्हणजेच बेहिशेबी मालमत्ता 50च्या आसपास सदनिका असलेल्या जाधव यांना निवडून देणार का, असा सवाल ठाकरे गटाकडून केला जातोय आणि याचा फटका शिंदे गटाला बसत असल्याचं बोललं जातंय। या लोकसभा मतदारसंघात कोलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, भायखळा, शिवडी आणि वरळी या 6 विधानसभा येतात। या 6 पैकी 3 शिवसेना, 2 भाजप आणि 1 काँग्रेस अशी ताकद दिसून येते। गुजराती, जैन, मारवाडी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं भाजपचं या मतदारसंघांवर लक्ष होतं। किंबहुना अशीही चर्चा होती की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तयारीही सुरू केली होती। पण शिंदे यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला। त्यातच ही जागा फार काही अनुकूल नाही असे भाजपाला सर्व्हेमध्ये दिसून आलं होतं। त्यामुळे साहजिकच भाजपने माघार घेतली असल्याचं बोललं जात आहे। इथून महायुतीला प्रतिकूल ठरणारा आणखीन एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल, तो म्हणजे यामिनी जाधव यांना शिंदे गटाने उमेदवारी दिल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा आहे। यशवंत जाधव यांच्या विरोधात कारवाई करावी म्हणून भाजपनेच आंदोलन केले होती। त्याच जाधव त्यांच्या पत्नीसाठी भाजपाला प्रचारात उतरावे लागत असल्याने कुठेतरी प्रश्न निर्माण होतोय। शिवसेनेत फूट पडली असली तरी दक्षिण मुंबईत त्याचा फारसा परिणाम दिसला नाही। उलट ठाकरे गटाबद्दल अधिक सहानुभूती दिसून येते। तसंच शिवसेनेत फूट पाडण्यावर पारंपरिक शिवसैनिक नाराज झाल्याचीही चर्चा आहे। गेल्या काही दशकांमध्ये मराठी टक्का कमी होत गेला आणि परप्रांतीयांची संख्या वाढली। त्यामुळे केवळ मराठी मतांच्या जोरावर निवडणूक जिंकणं कठीण आहे। मुंबादेवी, भायखळा, डोंगरी, उमरखाडी, बेडी बाजार या भागात मुस्लिम बांधवांची संख्या आहे। त्यामुळे येथील मुस्लिम बांधवांची मतेही या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात। म्हणजेच यातून एक लक्षात येतंय की जो उमेदवार मराठी, अमराठी आणि अल्पसंख्याक मतदारांची मोठ बांधण्यात यशस्वी होईल त्याच्याच नावाचा गुलाल उधळला जाऊ शकतो। आता अरविंद सावंत हे 2014 आणि 2019 मध्ये निवडून आले असले तरी तेव्हा त्यांना भाजपची साथ होती। यंदा भाजप बरोबर नसला तरी मुंबादेवी मतदारसंघातील मुस्लिम मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो असा अंदाज आहे। या मतदारसंघात जुन्या चाळींची संख्या जास्त आहे। अनेक चाळींनी 100 पार केली असल्याने हा चाळीचा मुद्दा प्रभावित ठरू शकतो। पुनर्विकासाची चांगल्या योजनेच्या प्रतीक्षेत मतदार आहेत। त्यांच्या या भावनेचा विकाहर करून राजकीय गणित आणि प्रचार मोहीम राबवली तर त्याचाही मोठा फायदा होऊ शकतो। पण असे मुद्दे नेमके आग्रहीपणे पुढे कोण आणेल हे महत्त्वाचे आहे। या मतदारसंघातून कोणाचा विजय होईल याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।